सर्व यूट्यूब चॅनल सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांचं नाम उल्लेख करणं शक्य नाही, पण सर्वांना मनापासून धन्यवाद देते आणि एक रिक्वेस्ट करते। सोशल मीडिया फार चांगली गोष्ट आहे बरं का। मला वाटतं सोशल मीडिया जर नसती तर आजही केदारनाथचं दर्शन आपल्याला लाईव्ह घेता आलं नसतं। आपण नाव टाकलं की आपल्याला एखाद्या तीर्थक्षेत्राचं दर्शन होतं। पण तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला एक विनंती आहे, एखादा व्यक्ती आयुष्य घडवत असताना आयुष्य पणाला लावतो, एवढी सोपी गोष्ट नाही बरं का, एवढी सोपी गोष्ट नाही। पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला काही हरामखोरांना सांगायचं आहे, आपलं चॅनल चालवण्यासाठी एखाद्याची जिंदगी पणाला लावू नका, वाटुळ होतं आपलं। साधू संतांची ही महाराष्ट्र भूमी आहे, साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे। छत्रपती शिवरायांची ही भूमी आहे, त्या मावळ्यांची भूमी आहे, त्या धर्मवीर संभाजी महाराजांची ही भूमी आहे, ज्या संभाजी महाराजांनी आपलं तारुण्य देशासाठी दिलं। महाराज आजही आळंदीजवळ जर तुम्ही आलात, आजही आलात तर त्या तुळापूर जवळ धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी आहे। मी माझ्याबद्दल बोलत नाही। 40 दिवस समाजासाठी धर्मासाठी जे झुंज घेतली, लढली आणि मग प्राणत्याग केला, तुकडे तुकडे झाले शरीराचे या देशासाठी, या धर्मासाठी। देव देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था। खरंच प्राणाची आहुती त्यांनी दिली। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा प्राणाची आहुती दिली। आजही ज्यांना टीकाच करायची आहे तेही म्हणतात नाही संभाजी महाराजांचं असं, छत्रपती शिवाजी महाराजांचं असं नाही हो, नाही। अरे घर भरायला काही लागत नाही, काय गरज नाही। स्वतःचं कुटुंब पोसायला फारशी कष्ट घ्यावी लागत नाही, पण समाजामध्ये उतरवत असताना स्वतःवरती आघात घ्यावे लागतात, तेव्हा एवढे कणखर नाणे तयार होतात। एवढी सोपी गोष्ट नाही। पुनश्च एकदा सर्व यूट्यूब चॅनल दादांना मनापासून धन्यवाद देते। चांगलंही मला वाटतंय चालतं, चालत नाही असं नाही, चांगलंही बरंच चालतं ना। मला वाटतंय चांगलं जास्त दिवस चालतं, चांगलं जास्त दिवस चालतं। तुम्हाला बेसरमाचं झाड माहितीये का? दारापुढं लावलं काय तो? त्याचा उगम पटकन होतो, वाढतही लवकर, पण टिकतं का? टिकतं का? बेसरमाचं झाड टिकतं का? नाही। पण सागाचं झाड फार दिवस लागतात वाढवायला, पण हजारो वर्ष साग टिकतं, कारण पराकाष्ठा आहे तेवढी। पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देते। इकडचे काही टाळकरी मंडळी आहेत, आजचा पहिला दिवस आहे, मला वाटतं आजचं कीर्तन सकाळी 4 वाजेपर्यंत चालू द्यावं नाही का? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान। तुकाराम महाराजांचा अभंग आहे, आपण सदा नामचिंतन करू तुकोबाराय म्हणतात। तुम्ही पहा या अभंगामध्ये सदा सदा हे दोनदा शब्द आले, सदा नाम घोष, सदा हरी कथा। सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान। सदा सदा का करू? कारण तेने सदा चित्ता समाधान। एक जर म्हटला सदा न करता कदा केलं तर, माझी भाषा कळते ना तुम्हाला, सवय लागून जाईल आता। सदा नामचिंतन न करता जर कदा नामचिंतन केलं तर, तुकोबाराय म्हटले सदा नाम घोष सदा चित्ता समाधान, कदा नाम घोष कदा कदा समाधान। कदा समाधान म्हटले एकदाच भजन केलं तर म्हटले समाधान तितकंच आहे, म्हटले सतत केलं तर म्हटले तेने सदा चित्ता समाधान, इतकं समाधान आहे। सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतसो। या जगाच्या पाठीवर सुख देण्याची ताकद भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे। नींद नाही रे, चैन नाया रे, जीवन सारा बीता जाई, शाम नाया रे, शाम नाही रे। पल पल जाए धिन धिन जाए, पल पल जाए धिन धिन जाए, कैसे करूं मैं हाय। नींद नाई रे, चैन नाया रे, जीवन सारा बीता जाई, शाम नाई रे, शाम नाई रे। तेरे बिन गई बीत
यस दिया आजा शाम प्यारे तड़प तड़प हीरे न गुजारे मोहे पता बता रे कटे नहीं दिन रे न तेरे अब सारी रात गुजारे नींद ना आई रे चैन ना आया रे जीवन सारा बीता जाई शाम ना आई रे शाम ना आई रे शाम ना आई रे श्याम नाही रे देवा तुझ्या नामचिंतनामध्ये आनंद असेल सुख असेल तर देवा मला झोप नाही लागली तरी चालेल पण तुझं नामचिंतन माझ्या हातून घडलं पाहिजे तुझं नामचिंतन माझ्या मुखातून घडलं पाहिजे असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा जसं तुकाराम महाराजांना नामचिंतन घडलं काय अवस्था आहे तुकाराम महाराजांची याही तुकाराम महाराजांची तीच अवस्था आहे हा? कारण त्यांच्या नावामध्ये राम असल्या कारणाने ते देवाला समर्पित आहे देवाला समर्पित आहे माळशिरस या गावी तुकाराम महाराज गेले आणि गेल्याच्या नंतर लोक म्हटले महाराज आज कीर्तन म्हटले काही हरकत नाही होणार पण म्हटले महाराज चांगलं झालं पाहिजे बरं का कारण कीर्तनाचा फार मोठा अनुभव आहे आमचा महाराज कीर्तन चांगलं झालं पाहिजे सप्त्यात 1 नंबर झालं पाहिजे एका ठिकाणी तर आम्ही कथेला गेलो ते म्हटले आमच्या शेजारच्या गावामध्ये कथा आहे चांगली कथा करा इतकी चांगली करा इतकी चांगली करा त्यांची जिरली पाहिजे त्यांच्यापेक्षा चांगली झाली पाहिजे कथा आनंद आहे कीर्तन आनंद आहे महाराज कीर्तन चांगलं करा चांगलं झालं पाहिजे महाराज कीर्तन चांगलं झालं पाहिजे मग चांगलं झालं पाहिजे कीर्तनाचं अंग अंगाने हरिरूप होणं ज्यांचे रोमांच सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणतात ते चांगलं कीर्तन करतात तुकाराम महाराजांनी डोळे झाकले आणि कीर्तनाला सुरुवात झाली रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम रामकृष्ण हरी डोळे झाकले ना महाराज डोळे झाकले रामकृष्ण हरी 1 तास झालाय ना रामकृष्ण हरी 1 तास झाला रामकृष्ण हरी बसणारे हुशार होते ते म्हटले आत्ताशी रामकृष्ण हरी अभंग कधी घेणार प्रस्तावना कधी करणार हा कधी सारांश सांगणार कधी काय होणार कधी कीर्तन होणार टाइम आहे का आपल्याला एवढा टाइम आहे पूर्वी टाइम होता पण पैसा नव्हता आता पैसा आहे पण टाइम नाही पूर्वी असं होतं लाईफ इज अ मनी आता लाईफ इज अ टाइम टाइम महत्वाचा आहे श्रवणकार जे लोक बसले होते ते म्हटले तुकाराम महाराजांचं रामकृष्ण हरी कधी भजन संपायचं बाबा कधी अभंग घ्यायचा चला घरी सगळे ऐकणारे उठून गेले आता ऐकणारे गेल्यानंतर टाळकरी थांबतील का हे तर डायरेक्ट नाही म्हणतात हेही निघून गेले सगळ्यांनी टाळ टेकले निघून गेले एक जण थांबला होता तिथं का कारण त्याची घोंगडी महाराजांच्या पायाखाली गुंतलेली होती आता तो काय कीर्तनासाठी थांबला होता का असा टळा 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 घोंगडी का बघायचा आता महाराज काय असं भजन करत होते का उभा राहून नाही महाराज उडी मारून भजन करायचे नाचून भजन करायचे रामकृष्ण हरी म्हटलं की उडी मारायचे रामकृष्ण हरी म्हटलं की उडी मारायचे घोंगडीवाला हुशार होता ज्याची एखादी वस्तू सप्तामध्ये गुंतलेली असेल त्याची सप्तात आला मंडपात त्याची नजर वस्तूकडे जाती हाय का गेली घोंगडीवाला हुशार होता तो म्हटला महाराज एरवी उड्या मारायला लागलेत घोंगडी सरकायला काही हरकत नाही एक उडी मारली की घोंगडी सरकून घ्यायचा एक उडी मारली की घोंगडी सरकून घ्यायचा 10-15 उड्यामध्ये घोंगडी गेली घोंगडीवाला सुद्धा गेला सकाळ झाली देहीच विदेही भोगू दशा अवस्थेतून तुकोबाराय बाहेर आले पाहिलं तर काय टाळकरी नाही ऐकणारे नाही घोंगडी नाही घोंगडीवाला नाही तिथं हनुमंतराय होते आणि म्हणून तुकाराम महाराज हनुमंतरायला म्हटले हनुमंतराय तुम्ही कशाला थांबला तुम्ही आसाम करा म्हणून आजही तुम्ही जर कधी वारीला गेलात तर माळशिरस या गावी हनुमंतराय झोपलेले आहे हे दर्शन आपल्याला होतं असा तुकोबारायचा परमार्थ देहीच विदेही भोगू दशा
ज्यांचं जीवन देवाला समर्पित आहे. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे आणि का दुसरे मजा नाही आला, आणि का दुसरे मजा नाही आला. हे आणि का दुसरे मजा नाही आला, आणि का दुसरे मजा नाही आला, आणि का दुसरे मजा नाही आला. याच्या पलीकडे एक सांगू का मी तुम्हाला, विषय तो त्यांचा. नावडे जन धन माता पिता, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. ज्यांचं जीवनच देवाला समर्पित असतं महाराज, ते तुकोबाराय म्हणतात आम्ही कसे आहेत, आम्ही अग्निरूप झालो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्यांगा. आमचे गुरुवरे वैकुंठवासी वक्ते बाबा छान सांगायचे, तुम्ही किती जरी आम्हाला त्या ठिकाणी बोललात तर लागो निधी पाप पुण्यांग. पण मग हात जोडून सांगतो देवाचं भजन करा, पाया पडून सांगतो देवाचं भजन करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात किती सांगू तरी न ऐकती टिंब टिंबचे. पुढे सिंदळीचे रडतील, व्यर्थवाणी घालवता अनंत वाचाळ बरळती बरळ, तया कैसा गोपाळ पावे हरी. दुसरे कसे बनले याचा विचार करू नका, तुम्हाला काय बनायचंय याचा विचार करा. मोठे व्हाल तुम्ही, आपल्याला काय करायचंय. म्हणजे शेजाऱ्यांनी घर बांधलं म्हणून काय पोट दुखायचं काही कारणच नाही ना. भगवान शंकर तिघा जणांना प्रसन्न झाले आणि म्हटले माग तुला काय मागायचे बघता. पहिला म्हटला देवा मी काळा असल्यामुळे पोरगी भेटत नाही, मी सगळं आहे माझ्याकडे, गाडी बंगला नोकरी सगळं आहे, पण मी काळा असल्यामुळे मला काय भेटत नाही, पोरगी भेटत नाही. मग देवा मला गोर करणं. देव तथास्तु म्हटले, गोरा झाला तो. दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे, तो म्हटला देवा जर द्यायचंच असेल ना याच्यापेक्षा गोर कर मला, याच्यापेक्षा गोर कर. तिसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे, तो म्हटला देवा मी काळाच आहे ना, मग एकच कर ना, ह्या दोघांना माझ्यासारखं कर बरं एकदाच.
दुसरे काय करतात काही घेणं देणं, आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय बनायचंय. हा, संतांचं जीवन पहा तुम्ही, देवाला समर्पित आहे. नाथ महाराजांच्या अंगावरती ज्यावेळेस गोदावरी काठी स्नानासाठी नाथबाबा गेले, तर त्यावेळेस नाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा एवन थुंकला. ती वेळ आतापर्यंत कुणावर आली नाही. परंतु प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊन टाकला. कारण त्यांचं शांतिमय जीवन आहे, लोक बिघडवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याची प्रसाद दिला, झाला मुक्त झाला हा बिचारा. जगून घे, तुला काय जगायचे तर आम्ही आमच्या आनंदामध्ये परमार्थ करू. एकदा नदीकाठी नाथ बाबा बसलेले आहेत, लक्ष देऊन ऐका. आणि नाथ महाराजांनी एक दृश्य पाहिलं. नदीकाठी एक विंचू आला. विंचू, विंचू माहितीये ना तुम्हाला? बोला ना, विंचू माहितीये का? मागचे तरुण मंडळी झोपले का तुम्ही अंधारात बसून? विंचू सगळ्यांना माहितीये. विंचू आला, पाण्यामध्ये पडला. आणि पाण्यामध्ये पडल्याच्या नंतर नाथ महाराजांनी पाहिलं विंचू पाण्यात पडलाय. जर मी विंचवाला वरती काढलं नाही तर हा जीवानिशी जाईल, प्राण जाईल, याचे पाण्यामध्ये वाहून जाईल हा. नाथ महाराजांनी काय केलं, त्या विंचवाच्या खालून हात घातला, विंचू हातावरती घेतला आणि त्याला आता चांगल्या जाग्यावरती ठेवायला लागले. कुणाला? विंचू. विंचू होता तो. विचार करू लागला, एवढे हलगत मला कोणीच उचललं नाही आतापर्यंत, या महात्म्याने उचललं. कदाचित या महात्म्याला माझा स्वभाव माहित नसावा म्हणून यांनी मला हातावरती घेतलं. कोण म्हटला? विंचू. हातावरती घेतलं. जरी त्यांना माझा स्वभाव माहित नसेल, पण माझं काम नाही का माझा स्वभाव दाखवून देणं? झाड जाणीचे फुले. हा, माझा स्वभाव त्यांना माहित झाला पाहिजे म्हणून चांगल्या जागेवरती उतरता उतरता विंचवाने काय केलं, महाराजांच्या हाताला दंश केला. वेदना झाल्या, दुःख झालं, हात झटकला. हात झटकल्याबरोबर विंचू परत पाण्यामध्ये पडला. परत दया आली, मला झालेल्या वेदना आजच्या दिवस होतील, फार तर उद्याच्या दिवस होतील, पण याला जर मी वाचवलं नाही तर याचे प्राण जाईल ना. परत त्याला हातावरती घेतलं, वरती ठेवायला लागले. विंचूच होता हो तो विंचू. पांढरे कपडे घालू द्या नाही तर माळा घालू द्या, विंचू होता तो, विंचू होता. त्याने विचार केला, पहिला दणका महाराजांना बसलाच नसेल म्हणून दुसरा दणका दिला. विंचू होता. परत वेदना झाल्या, परत हात झटकला, विंचू पाण्यामध्ये पडला. एक सज्जन माणूस तिथं आला. महाराज नका हो त्याला वरती काढू, महाराज नका वरती काढू, मरू द्या त्याला. अहो पण तो जीवानिशी जाईल. मरू द्या महाराज, तुम्हाला काय करायचंय, तुमच्या हाताला चावतो ना, मरू द्या त्याला. विंचू आहे बर का महाराज तो विंचू, तो चावण्याचा स्वभाव त्याचा सोडणार नाही महाराज. वंदावे दुरून सिवून हो, वंदावे दुरून वंदावे दुरून वंदावे दुरून संत महात्मे म्हणतात, दिसायला जरी चोपडे चापडे असतील, सर्प विंचू दिसायला चोपडे चापडे जरी असले तरी आपले दुरून नमस्कार करायचा, त्याला शिवायचं नाही. सज्जन सांगू लागला, महाराज विंचू आहे हो, त्याला कशाला वरती काढता, मरू द्या त्याला. विंचू आहे, चावण्याचा स्वभाव सोडणार नाही महाराज, किती वरती काढा तुम्ही, सांगू द्यात मला. नाथ बाबा म्हटले, तेच तर मला इथं सांगायचंय, ते मला इथं सांगायचंय. विंचू असून त्याचा चावण्याचा वाईट गुणधर्म तो सोडायला तयार नाही, बरोबर ना? तो विंचू असून त्याचा चावण्याचा वाईट गुणधर्म सोडत नाही. मी संत असून वाचवण्याचा चांगला गुणधर्म का सोडू? ते संत, ते संत. देवाला समर्पित जीवन आहे. सदा नाम घोष करू हरी कथा, वाणीच देवाला समर्पित आहे. तैसे साच आणि मवाळ मितले परी रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे.
मुखी अमृताची वाणी मधुरावाणी मोठी मधुरावाणी मोठी हो पवित्र यदि नाम घोष, पादो पवित्र यदि तीर्थयात्रा, हस्तो पवित्र यदि दान पुण्यम. कंठ भजनाने पवित्र होतो. काही माणसं म्हणतात त्याचा शब्द लागतो, पवित्र आहे कंठ. आणि काही जण दिवसभर शिव्या देतात, काही वाकडं होत नाही. काही नाही, काही फरक पडत नाही. आणि अशाच लोकांकडून जर वाकडं काही झालं असतं तर यांना पाकिस्तानच्या बाउंड्रीवर बसवलं असतं. म्हणा त्याचं वाटोळ होईन तर लगेच झालं असतं. काही होत नाही ना, कारण यांची वाणी जी आहे अपवित्र झालेली आहे. काय बोलावं, काहींची वाणी व्यसनाधीन गेलेली आहे. आम्ही बसनी प्रवास करायचो, एकदम हालाकीचे दिवस. 10 वर्षापूर्वीचा काळ आमचा जरी पाहिला आणि तुमचा जरी पाहिला ना तर फरक आहे. म्हटले महाराज बदलले, नुसते महाराज बदलले नाही तर लोकही बदलले. वेगळा काळ होता. बसनी प्रवास करू लागले. एक बाबा शेजारी बसले माझ्या येऊन, आणि बाबाने बिडी ओढायला सुरुवात केली. बिडी माहितीये ना, बिड्यावर बिडी, बिड्यावर बिडी, बिडी ओढायला सुरुवात केली. आणि त्यात थंडीचे दिवस असावेत. म्हटलं बाबा, आम्ही सगळ्या कीर्तनाला चाललोय, आम्ही संस्थेच्या सगळ्या विद्यार्थिनी, माझं शिक्षण गीता आश्रम मध्ये झालं. म्हटले महाराज बंद करा ते बिडी. बाबा म्हटले नाही, मी त्रास होऊ देणार नाही. म्हटलं बाबा, बिडीचा त्रास नाही पण धुराचा त्रास आहे ना, धुराचा त्रास आहे. म्हटले काळजी करू नका, धूर बाहेर येऊ देत नाही मी, धूरच बाहेर येऊ देत नाही. मग 2 बिड्या ओढल्या, 3 बिड्या ओढल्या, धूरच बाहेर आला नाही. 10 मिनिटानंतर नाकातून धूर बाहेर आला. कोण कुठून धूर बाहेर काढेल सांगता येत नाही, एवढे जळतात. म्हटलं बाबा ती बिडी बंद करा. बाबा म्हटले महाराज आहेत म्हणून सांगतो, त्याचं एक शास्त्र आहे. धूम्रपानम शतगोदानम, धूम्रपानम शतगोदानम, एक एक झुरका गंगा स्नानम, टाकडम टुकडम महत पुण्यम, एक बिडी कन्यादानम. हे शास्त्र समजायला सुद्धा शास्त्र समजलं पाहिजे. एक बिडी जर दान दिली ना, कन्यादानम, धूम्रपानम शतगोदानम. धूम्रपान जर केलं तर 100 गाई दान दिल्याचं पुण्य मिळते. बाबा सांगू लागले मला. टाकडम टुकडम महत पुण्यम, पुण्याची गणना. लॉकडाऊन मध्ये बघा दुकानं बंद होती, नुसते तुकडे टाकडे जमा केले, बाथरूम जवळ पडलेले इकडं, म्हणजे एवढे व्यसनाधीन गेलेले आहेत. जाम पर जाम पीने से क्या फायदा, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन हरि नाम का प्याला एक बार तो पी के देख, तेरी जिंदगी संवर जाएगी. हे आँख जो शाम का दर्शन किया, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार मोह है, बेकार मोह है, जो रहे व्यर्थ बातों, मुख वो जो है हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा हाथ की, है हाथ जो भगवान पूजन किया रे.
वर कर दिया अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया ऐसी लागे लगन मेरा हो गए मगन, टाळी टाळी ऐसी लागे लगन मेरा हो गए मगन, वो तो गली गली हरी लगाए मगनों में पली बंस तो चली, मगनों में पली बंस तो राणामृत पिया राणा ने विष दिया माना अमृत पिया, बैठे संतों के संग मीरा के संग, वो तो गली गली हरि गुण गाए लगी, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी हरिनामासाठी विष घेतलेले संत या महाराष्ट्रामध्ये झाले. भाग्यवान आहोत बरं का आपण, भाग्यवान आहोत आपण. व्यसनाधीन जाणारेही पाहिलेत आपण आणि नामाचं व्यसन करणारे संतही पाहिलेत आपण. किती त्रास होऊ द्या, तुकोबारायावरती संकट आले नाही का? फार मोठे संकट महाराज, हात जोडावे लागले तुकाराम महाराजांना, म्हणावं लागलं जायो माते तू न करी सायास, आम्ही विष्णू दास तैसे नाम, 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 जाई तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. आम्ही काय करतो, आम्ही भजन करतो. दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. आम्ही भजन करतो, नुसते आम्हीच करत नाही तर लोकांनाही सांगतो काय करा. अभंगाचं प्रथम चरण. सदा नाम घोष करू हरी कथा,
सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सदा घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता महाराजांचा पखवाज मी प्रथमच ऐकते. आपल्या बापाच्या वयामध्ये आहे महाराज. हा, ही ताकद संप्रदायाची आहे. नाहीतर मग बीपी आहे, शुगर आहे. हा, मग आयुष्यभर काय केलं तर म्हटले इकडं तिकडं फिरले. आता म्हातारपणात तब्येत साथ देत नाही. पण आजही या वयामध्ये सुद्धा पखवाज वादन करतात. काय घोड आहे महाराज. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम जयत. या वाणीने सत्य बोलावं. कधी कधी असत्य बोलून वाणी अपवित्र होते आणि माणसाला नरकात जावं लागतं. नरकात जावं लागतं माणसाला. आपण म्हणतो मग त्याला तोंडाचा टिंब टिंब झाला. काहींचं जीवनच आहे महाराज. दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये जीवन खर्च करतात ते. एक जण गावामध्ये होतं. त्रास गावाला. ग्रामपंचायतीचे कामं होऊ द्यायचे नाहीत. एखाद्या गोरगरिबाचं लग्न असेल, मुलीचं लग्न असेल तर तेही नीट होऊ द्यायचं नाही. वराडी नको त्या दुकानात नेऊन घालायचे. नवरदेव नवरी निघून जायचे आणि वराडी दुसऱ्या दिवशी जायचे. ते कधीच चांगलं का. सप्ताह म्हटला की सगळ्याच्या मागं त्या ठिकाणी थांबायचं. परत हिशोब मागायला सगळ्याच्या पुढं यायचं. वाद घालायचे. आयुष्यभर चांगलं काम एकही केलं नाही. एकदा त्याचं दुखायला लागलं पोटामध्ये. ते डॉक्टरकडे गेलं. डॉक्टर साहेब पोट दुखतंय. किती दिवस झाले. 2 महिने झाले. मला काही कळनाच. मी गोळ्या घेऊन पाहिल्या, मेडिकल घेऊन पाहिलं. डॉक्टर साहेब बरं नाही मला. डॉक्टर साहेबांनी व्यवस्थित तपासलं बरं का. त्याला चेक केलं, सोनोग्राफी केली. नंतर लक्षात आलं डॉक्टरांच्या की याला पोटाचा कॅन्सर झालाय, ट्यूमर झालाय. हे बघा तुम्हाला कॅन्सर झालाय. ते काय असतं नाही. आता 4थ्या स्टेपला आहे. सांगून फायदा नाही. 4थ्या स्टेपला आहे. कधी म्हटले 4-8 दिवसातच मरणार आहे तुम्ही. जास्त दिवस नाही. 4-8 दिवसामध्ये जाणार आहे. रडायला लागलं ना ते. रडायला याच्यासाठी लागलं म्हणजे असं रडत नव्हतं की माझं दुखतंय म्हणून, मला कॅन्सर झालाय म्हणून. नाही, याच्यासाठी रडू यायला लागलं त्याला. याच्यासाठी रडायला लागलं का मी मेल्याच्या नंतर माझे वाईट कामं कोणी करायचे, ही गादी कोणी चालवायची. त्यांची एक गादी असते महाराज. त्यांची एक परंपरा असते. आपली जशी परंपरा आहे ना, चांगलं करतो आपण, त्रास झाला तरी जाऊ द्या, तशी त्यांची एक परंपरा आहे. तो म्हटला माझी गादी कोण चालवणार. रडायला लागला ते. आता म्हटलं आपल्या मागं पुढं कोणीच नाही. गादी एवढी परफेक्ट चालवली पाहिजे, कारभार सांभाळला पाहिजे ना, ज्याच्या हातात देणार आहे तो. गावामध्ये आला, मीटिंग भरवली अशी गावकऱ्यांची. आणि म्हटलं हे बघा मला ट्यूमर झालाय. मी 4-8 दिवसाच्या आत मरणार आहे. डॉक्टरनी सांगितलंय. मला प्रायश्चित्त करायचंय. मी मेल्याच्या नंतर गावकऱ्यांना एक विनंती आहे, मला असं फुलं टाकून तरडीवर बांधून नेऊ नका स्मशानात. लोक म्हटले मग. मला काट्याच्या फांदीला बांधा आणि वडत वडत न्या म्हणले स्मशानापर्यंत. लोक म्हणले नाही तरी आम्ही हेच करणार होतो. एवढा त्रास दिलाय की शेवट असाच होणार आहे. काट्याचीच फांदी आहे, दुसरा पर्यायच नाही. आणि मग
मेलं ते नेमकं सोमवारचा दिवस होता, मेलं. काही तज्ज्ञ लोक होते, वारकरी होते, ते म्हणले अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्या कलेवरम. अंतकाळी जी इच्छा प्रगट झाली ती पूर्ण केली पाहिजे. कैद्याला सुद्धा विचारण्यात येतं. म्हटले अंतकाळी काय म्हटला तो? काय म्हटला? मला काट्याच्या फांदीला बांधून स्मशानापर्यंत न्या, काट्याची फांदी आणा. फांदी आणली, त्याला बांधलं, लोक घेऊन चाललेच होते स्मशानात. पण याने मरायच्या अगोदर आयुष्यभर लोकांना त्रास दिला आणि तसं मरणार आहे का? हे तसं मरणार आहे का? मरायच्या अगोदर याने पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिला की माझं कोणी विठाल 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 लाईट चालू करा, लाईट. हरी विठ्ठल बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, हे बोलावा विनंती. काही हरकत नाही. नाही, पहिला दिवस आहे ना, त्यांना वाटलंच पत्तरवळीचं काम यांच्याकडे दिलं म्हणजे बाकीचे जेवायला मोकळे. कुठं होतो आपण? कुठं होतो? त्याला फांदीला बांधलं, ओढत घेऊन चाललेच होते. पण हे काय सोयीनं मरणार आहे का, ज्यांनी आयुष्यभर लोकांना त्रास दिलाय? एवढे सरळ मरण येत नाहीत त्यांना. मरायच्या अगोदर पोलीस स्टेशन मध्ये सांगितलं माझं कोणीच नाही, मी अनाथ आहे. लोक म्हणतात हे मेल्यावर काट्याच्या फांदीला बांधायचं आणि ओढत न्यायचं. गावकरी ओढत घेऊन चाललेच होते. तिकडून पोलीसची गाडी आली. जशी पोलीसची गाडी आली तसेच गावकरी आतमध्ये टाकलेत, अजूक सुटून आले नाही. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, तर तिकडच येते अजूक. म्हणजे काहींचं जीवन एवढं सरळ नाही. तुकाराम महाराजांचं जीवन, नाथबाबांचं जीवन, जनाबाई, मीराबाई, सखुबाई, या सगळ्या संतांचं जीवन जर आपण पाहिलं तर ते म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, का नाम चिंतन करू सर्व सुख ल्यालो, सर्व सुख ल्यालो, सर्व
आनंदे निर्भर डुलत असो. परमार्थामध्ये अलंकार आहे, सुख आहे, समाधान आहे. प्रपंचामध्ये दुःख बांधवडी आहे. हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. त्यात विश्वास नसेल तर परमार्थही नीट होत नाही. विश्वास नसेल परमार्थही होत नाही ना, संसारही होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, माझा विश्वास संताची पायी, हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो. प्रपंचामध्ये विश्वास नसेल तर रोज भांडण होतं. एका बाईला माहेरी जायचं होतं. मी तुमच्या वेळेमध्ये सेवा सोडणार आहे, कारण कीर्तनाचा फार मोठा अनुभव आहे माझा, अभ्यास नाही अनुभव. म्हणजे घड्याळीतले 12 वाजेपर्यंत कीर्तन करायचं नाही, तुमच्या घड्याळी. संसारामध्ये प्रपंचामध्ये जर विश्वास नसेल तर संसार सुद्धा व्यवस्थित चालत नाही आणि परमार्थ सुद्धा चालत नाही. तिला माहेरी जायचं होतं. जाता जाता नवऱ्याला सांगितलं, हे बघा, कपभर चहासाठी गावभर बोंबलत फिरता, घरीच थांबायचं, हलायचं नाही. मी माहेरी 4 दिवस जाणार आहे, कुठंच जायचं नाही. ती माहेरी गेली. हा म्हटला हलणार नाही, कुठंच जाणार नाही. ती माहेरी गेल्याच्या नंतर विश्वास नाही. किती मोठं संकट येऊ द्या, नवरा बायकोचा विश्वास असला पाहिजे. विश्वासाच्या जोरावर आयुष्य वाढतं बरं का, नाही तर बऱ्याच जणांनी आत्महत्या केल्यात. माहेरी गेली, माहेरी गेल्याच्या नंतर विश्वास नाही. इकडं फोन लावला, हॅलो कुठे आहात तुम्ही? तो म्हटला घरीच आहे. घरी आहे का? विश्वास नाही. किचन मध्ये जा. तो म्हटला आलो. मिक्सर चालू करा. केलं त्याने मिक्सर चालू. गुर्र. हा, करा बंद, ठेवा फोन. परत दुसऱ्या दिवशी फोन लावला, हॅलो कुठे आहात तुम्ही? घरीच आहे. मिक्सर मिक्सर चालू करा. केलं मिक्सर चालू. गुर्र. ठेवा ठेवा फोन. तिसऱ्या दिवशी तसं. चौथ्या दिवशी घरी आली. पाहते तर काय, पप्या एकटाच घरामध्ये. पप्याच्या पप्पाचा पत्ता नाही. पप्याला विचारलं, का रे पप्या, अरे तुझा पप्पा कुठं गेला? पप्या म्हणला, मम्मी 3 दिवस झाले पप्पा आणि मिक्सर जे गेले तर अजून आले नाही. हा, सुख आहे का? आनंद आहे का? जसा घरी आल्याच्या नंतर लाटण्याने हाणला ना महाराज, सुख नाही, आनंद नाही. ऊर्ध्वमूल मदशाकम अश्वत्थम प्राहुर्वयम छंदांसी यस्य पर्णानि यस्तम वेद सवेदविद. आदी पुरुषाला जाणणारा सुद्धा दुःखच भोगतो या प्रपंचामुळे. म्हणून देवा तुझं नामचिंतन, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुलत असो. किती आनंद आहे. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया. सावली सूरत पे मोहन दिल दीवाना हो गया. माझा देव किती सुंदर आहे माहिती आहे. एखादी वस्तू सुंदर असली तर माणसं त्या वस्तूच्या प्रेमात पडतात. एखादी व्यक्ती सुंदर असली तर त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात. हे जग ज्याने सुंदर बनवलं तो किती सुंदर आहे. एक तो तेरे नैन कजरे, दूसरा काजल लगा, तीसरा तीसरा नजरे मिलाना, दिल दीवाना हो गया. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. सुंदर आहे. तेरे मुरलियों मैंने तो अपना सब कुछ कान्हा जा तेरे नाम कर दिया. तेरे मुरलियों ने बेचैन दिल को किया. तारुण्य धर्मासाठी असलं पाहिजे, देशासाठी असलं पाहिजे. तरुण आहे त्या ठिकाणी. कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. एक वाक्य सांगू मी तुम्हाला, तुमच्या डायरीमध्ये नोट करून घ्या.
लांबचे घात करत नाही, जवळचे. ना हिंदों से है ना मुसलमानों से है, ना हिंदों से है ना मुसलमानों से है, इस देश को तो तकलीफ बेईमानों से है. ज्या ज्या क्षेत्रामध्ये बेईमान लोक जन्माला आले ना, त्या त्या लोकांना त्रास आहे. म्हणून आनंद परमार्थामध्ये आहे. अस्वैसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. शेवटच्या चरणात महाराज वर्णन करतात. तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तू का म्हणे